सांगलीतील सर्वपक्षीय कृती समितीचा पोलीस बैठका आणि संवादावर बहिष्कार। अजून एक महत्त्वाचा निर्णय सांगली जिल्ह्यातील सर्वपक्षीय कृती समितीने घेतला आहे। समितीच्या बैठकीत पोलिसांच्या सर्व बैठका आणि त्यांच्याबरोबर होणाऱ्या संवादावर बहिष्कार टाकण्याचा ठराव पारित करण्यात आला आहे। ही बैठक संपल्यानंतर समितीने सोमवारी 2 मार्च 2026 रोजी पोलिसांच्या दिलेल्या नोटिसांची होळी मारुती चौकात करण्याचा निर्णय घेतला आहे। आंदोलकांना पोलिसांकडून नोटीस मिळाल्यानंतर समितीने हा ठराव घेतला आहे। आंदोलकांची भावना अशी आहे की पोलीस अनेक वेळा त्यांच्या बैठका घेतात आणि संवाद साधतात, परंतु त्याच वेळी त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातात। अशा परिस्थितीत पोलिसांबरोबर संवाद साधण्याची गरज काय? सर्वपक्षीय कृती समितीच्या बैठकीत या मुद्द्यावर जोरदार चर्चा झाली आणि यावर एकमताने ठराव पारित झाला। बैठकीत इतर मुद्द्यावरही चर्चा करण्यात आली। तसेच जिल्हा प्रशासनाच्या सत्ताधाऱ्यांच्या निषेधाची एक ठराविक भूमिका घेतली गेली। सोमवारी संध्याकाळी 5:30 वाजता मारुती चौकात पोलिसांकडून कार्यकर्त्यांना दिलेल्या नोटिसांची होळी केली जाणार आहे। त्यानंतर लोकप्रतिनिधींना निवेदन देऊन पुढील काळात मोर्चांचं आयोजन करण्याचं नियोजन समितीने केलं आहे। यावेळी उपस्थित असलेल्या प्रमुख कार्यकर्त्यांमध्ये सतीश साखळकर, उमेश देशमुख, तानाजी सावंत, शंभूराज काटकर, विराज कोकणे, कुलदीप देवकुळे, विदा बर्वे, नितीन चव्हाण, सुजाता इंगळे, रेखा पाटील, सुवर्णा कोकण आणि योगेश पाटील यांचा समावेश आहे। त्यानुसार आगामी काळात संघर्ष आणि आंदोलनात आणखी तीव्रता येण्याची शक्यता आहे। पोलिसांच्या कारवाईचा आणि प्रशासनाच्या धोरणांचा विरोध आता आणखीन खुला होईल।